नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता पोलीस भरतीचे जे ऑफिशियल पोर्टल आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024-25 तुम्ही पाहू शकता अर्ज भरण्यासाठी उरलेला अवधी इथे आपल्याला पाहायला मिळतोय। 32 दिवस 4 तास आणि 26 मिनिटे 43 सेकंद इतका कालावधी देण्यात आलेला आहे। आज दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी आजपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, अर्ज भरताना कोणत्याही प्रकारचा गोंधळ करू नका। सर्व माहिती व्यवस्थित समजून आणि सर्व सूचनांचे पालन करून तुम्हाला अर्ज भरायचा आहे। तुम्ही पाहू शकता 15,631 पदांसाठी ही पोलीस भरती निघालेली आहे। या भरती संबंधी सर्वसाधारण सूचना, घटकनिहाय जाहिरात, घटकनिहाय रिक्त पदे सर्व माहिती तुम्हाला महाराष्ट्र राज्य पोलीस यांचे अधिकृत संकेतस्थळ म्हणजेच ऑफिशियल वेबसाईट, या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या वेबसाईटवर आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे। पोलीस भरती 2024-25 इथे आपण आता घटकनिहाय रिक्त पदे पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला घटकनिहाय रिक्त पदे असं ऑप्शन देण्यात आलेलं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढील पेज असं तुमच्या समोर ओपन होणार आहे। इथे तुम्ही सर्व माहिती, जागांचा तपशील पाहू शकता। पोलीस शिपाई रिक्त पदे, पोलीस शिपाई चालक रिक्त पदे, तसेच राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई रिक्त पदे, बॅट्समन पोलीस शिपाई रिक्त पदे आणि कारागृह शिपाई चालक रिक्त पदे, या सर्व शिपाई पदांचा तपशील तुम्ही इथे पाहू शकता। उदाहरणार्थ आपण इथे आता पोलीस शिपाई रिक्त पदे म्हणजेच कोणत्या जिल्ह्यात किती जागा रिक्त आहेत यांची माहिती पाहणार आहोत। व्यवस्थित माहिती समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो। पहिला जो ऑप्शन दिसेल तुम्हाला पोलीस शिपाई रिक्त पदे, या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला तुम्ही पाहू शकता दिनांक 1/1/2024 ते 31/12/2025 या कालावधीत पोलीस शिपाई संवर्गात रिक्त असलेली पदांची माहिती आपल्याला इथे पाहायला मिळते। घटकाचे नाव आणि रिक्त पदांची संख्या आपल्याला देण्यात आलेली आहे। उदाहरणार्थ सर्वात प्रथम पहा, मुंबई शहर 2459 जागा रिक्त आहेत। त्याच्यानंतर ठाणे शहर 654 जागा रिक्त आहेत। अशा जिल्ह्यानुसार तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित समजून आणि व्यवस्थितरित्या वाचून घ्यायची आहे आणि नंतरच ऑनलाईन फॉर्म सादर करायचा आहे। त्यानंतर पुढील ऑप्शन पाहूयात आपण, पोलीस शिपाई चालक रिक्त पदे 2 नंबरचा जो ऑप्शन आहे, पोलीस शिपाई चालक रिक्त पदांची संख्या आपण पाहूयात किती आहे ते। तुम्ही पाहू शकता पोलीस शिपाई चालक संवर्गातील रिक्त पदांची संख्या मीरा भाईंदर 81 जागा रिक्त आहेत, नवी मुंबई 82 जागा रिक्त आहेत, तसेच पुणे शहर, असे रायगड, पालघर, सिंधुदुर्ग अशा प्रकारे सर्व जिल्ह्यांच्या जागा तुम्ही इथे पाहू शकता। आणि जर तुम्हाला सर्व जिल्ह्यांच्या घटकनिहाय जाहिरात पाहायची असेल, सर्व जिल्ह्यांच्या प्रवर्गानुसार जर यादी पाहायची असेल तर ते तुम्ही कशा प्रकारे पाहू शकता चला सांगतो। तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला घटकनिहाय जाहिरात हा ऑप्शन देण्यात आलेला आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढील पेज अशा प्रकारे तुमच्या समोर ओपन होईल। इथे तुम्हाला फक्त जिल्हा निवडायचा आहे आणि जिल्हा निवडल्यानंतर तुमच्यासमोर PDF ओपन होईल। PDF ओपन झाल्यानंतर तुम्ही आरक्षणानुसार व प्रवर्गानुसार किती जागा रिक्त आहेत ही सर्व माहिती तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या पोलीस भरतीबद्दल तुम्ही सर्व माहिती सहजपणे मिळवू शकता। सर्व विद्यार्थी मित्रांना पुन्हा एकदा सांगतोय की सर्व जिल्ह्यांच्या जागांचा तपशील पाहून व्यवस्थित माहिती वाचूनच अर्ज करायचा आहे, कारण तुम्ही एका पदासाठी फक्त एकच अर्ज करू शकणार आहात। त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई व गोंधळ न करता व्यवस्थितपणे अर्ज सादर करायचा आहे। जर तुमचे काही प्रश्न असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो। भेटूया लवकर, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।